नेहमीप्रमाणे डबा घेतला. तर डबा घेतल्यावर जो रोज माणूस माझा वाट बघत बसणारा माणूस आज तो बसला नव्हता, तो झोपलेला होता. आणि मी गाडी लावली साईडला, असं लांब जाऊन मास्क वगैरे होता, थांबलो आणि म्हणलं दादा म्हणलं उठा तुम्हाला जेवण द्यायचं आहे. तर माझ्या एक आवाजावर तो एकदम धरपडून उठला, असं हे म्हणजे वर येण्याचा प्रयत्न केला, माझ्याकडे बघून हसला आणि परत अजून मागं अंग टाकून दिलं त्या व्यक्तीला. मी म्हटलं असं का झालं. मग त्यावेळेस 108ला वगैरे बोलवून ज्या त्या गोष्टी आम्ही ती केल्या. पण त्याच्यानंतर तो व्यक्ती जाग्याला गेलेला होता. म्हणजे तो जाग्याला म्हणजे 10, 11, 12 दिवसात मी त्याला जेवण देऊ शकलो नाही. तर त्या टायमिंगमध्ये त्याला पाणी आणि जेवण कुणीच दिलं नाही. अरे बापरे. पाण्याला घाते वाळी उडी वाढात नको नको बाळा मी पाण्याला गद्दे पाण्याला घाते बाळारी उडी वाढात. नमस्कार मंडळी, एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं परत स्वागत आहे. आज आपण आलो आहोत पंढरपूरजवळील गादेगाव येथे. गादेगाव येथे एक सुंदर असा आश्रम आहे. तर आपण प्रत्यक्ष त्या दादांना भेटूया आणि त्यांच्याकडनं आता माहिती अधिक जाणून घेऊया. चला. नमस्कार दादा. नमस्कार, रामकृष्णारी. नमस्कार. तुमचं पहिले दर्शक तुम्हाला बघतायत, तर तुमचं पहिले नाव सांगा. माझं नाव सलमान आतार. बिंग ह्युमन सामाजिक संस्था अंतर्गत माणूस म्हणून एक हात मदतीचा हे ब्रीदवाक्य आपण अंगाशी जोपासून रोडवरील निराधार, अनाथ, बेघर, बेवारस, मनोरुग्ण, अंध, अपंग, मतिमंद व मूकबधीर ज्यांच्यापाशी कुठल्याही प्रकारचे स्वतःची ओळख दाखवणारे डॉक्युमेंट नाही, ज्यांना कोणीच आश्रममध्ये घेत नाही, त्याला आपण आपल्या आश्रममध्ये पोलीस व्हेरिफिकेशन करून घेतो. वा वा वा, सुंदर. हे बघा, आता बघितलं तर हा तुमचा आश्रम आहे, बरोबर? हो, राईट. तर हे बघा, इथे यांचा हा बोर्ड लागलेला आहे, बिईंग ह्युमन. आणि हा इथे यांचा मोबाईल नंबर आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मोबाईल नंबर देईन यांचा. हे बघा, जसं दादानी म्हटलं तसं इथे लिहिलेलंच आहे त्यांनी, माणूस म्हणून एक हात मदतीचा, रोडवरील निराधार, बेघर, बेवारस, अपंग, अनाथ या लोकांसाठी महाराष्ट्रातील पहिले अनाथ आश्रम. तर असा यांचा अनाथ आश्रम आहे. तर चला दादा, आता आपण आत जाऊया आणि प्रत्यक्ष बघूया. तर आतमध्ये आपण आलेलो आहोत आणि दादा थोडंसं आपल्याला सांगतील किती लोक आहेत, काय आहेत आणि कसे ते भेटतात लोकांना, किंवा सुरुवात त्यांनी कुठनं केली, आपण सगळी माहिती जाणून घेणार आहोत त्याची. तर आता जे तुम्हाला ही 20-22 माणसं दिसते, हे एकेकाळी रोडवर कचऱ्यात आपलं आयुष्य जगत होते. हे अशी माणसं आहेत की यांच्याकडे स्वतःची ओळख दाखवण्यासाठी काहीच नाही. त्यामुळं यांना आता जिथं काही शासकीय आश्रम असतात किंवा जे मोठे मोठे असतात, ते लोक पहिले यांचं आधार कार्ड मागतात. बरोबर. यांच्यावर आधार कार्ड असतं तर यांना आधारची गरज लागली नसते. त्यामुळे आपण यांना आधार देतो. हे जे आश्रम दिसतोय छोटा आहे, पण आपण सुरुवात केलेली आहे छोट्या आश्रममधनं. आषाढी वारीपूर्वी जर आपण ही सुरुवात केली नसती तर आज 7 महिन्यामध्ये आपण 25 माणसं घरचा शोध लावून घरी सुखरूप पाठवले. काही जण 7 वर्ष हरवली होती, कोण 5 वर्ष हरवली होती, कोण 10 वर्ष हरवली होती, तर कोण 14 वर्ष हरवली होती. तर अशा लोकांचा यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचा घरचा शोध लागला आणि त्यांचे नातेवाईक त्यांना घेऊन गेले. तर 7 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास 25ला सुखरूप घरी पाठवलं आणि 20-22 माणसं सध्या आपल्याकडे आहेत. आणि अशा प्रकारे हे काय, ह्याच्यामध्ये अंध आहेत, मंद आहेत, मतिमंद आहे, मूकबधीर आहे, काही जण ॲग्रेसिव्ह आहेत, तर काही जण 100% मनोरुग्ण आहेत. तर अशाच लोकांना आपण संगोपन करतोय आणि आपल्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं आपण संगोपन करतोय. हे सगळं संगोपन कुठलेही शासकीय अनुदान न घेता, शासकीय मदत न घेता, फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून येणारे पेमेंटवर हे सगळं आश्रम आपण चालवतो. अरे वा वा वा. मी सगळ्यांना सांगेन मित्रांनो की खूप मोठं काम करतात दादा.
म्हणजे मी सगळ्यांना सांगेन आणि तुम्हाला खरंच मदत करायची असली तर या दादांना नक्की मदत करा, कारण कुठलंही अनुदान ह्यांना मिळत नाही आहे, म्हणजे शासकीय मदत कुठलीही मिळत नाही आहे, फक्त यूट्यूबच्या जोरावर. त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे. दादा तुमच्या यूट्यूबच्या चॅनलबद्दल सुद्धा सांगा, मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईनच, ते पण तुम्ही तर सांगा. आपलं यूट्यूब चॅनल आहे यूट्यूबला बिंग ह्युमन पंढरपूर या नावाने. तर त्याच्यावर जवळपास आपले 5 लाख प्लस सबस्क्रायबर आहेत. वा. आणि सर्व एवढी प्रेम करणारी जनता आहे आणि त्यांच्या जीवावर महाराष्ट्रातलं पहिले अनाथ आश्रम असेल जे फक्त यूट्यूबच्या जीवावर चालतं हो आणि सोशल मीडियाच्या जीवावर, असं पहिलं अनाथ आश्रम आहे आणि पूर्ण अनाथ माणसं आहेत ज्यांचं कोणच या जगात नाही आहे. त्याचं पालकत्व आपण घेतलेलं आहे आणि पंढरीच्या नगरातल्या आपल्या पंढरी विठ्ठल भगवंताने घेतलेलं आहे. खरंच आहे. म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता सोशल मीडियामध्ये आपण जे सोशल मीडियाची पॉवर ज्याला म्हणतो, तर तुम्ही जेवढे जण सगळे बघत असाल तर मनापासून माझी विनंती आहे की सगळ्यांनी तुम्हाला जे डोनेशन करायचं असेल तर तुम्ही नक्की यांना डोनेशन करा. तर आपल्या आश्रममध्ये हरिपाठ होतो सगळ्यात महत्त्वाचं, कारण हरिपाठमध्ये एवढी ताकद आहे, कुठलीही टॅबलेट न देता फक्त आणि हरिपाठावर हे लोक आपण कव्हर केले. हरिपाठ, हनुमान चालिसा, शंखनाद आणि ओम नमः शिवाय हे साऊंडवरती लावलं ना हे ऑटोमॅटिक क्लिअर होतात. टाळ, मृदुंग, पखवाज हे तुम्हाला दिसत आहे. वा. आणि दररोज आश्रममध्ये हरिपाठ घेतला जातो आणि जे आपल्या पद्धतीनं होईल तशी देवाची भक्ती केली जाते. आणि छान अशी पुस्तकं पण आहेत, वाचणारी मंडळी आहेत आपल्याकडे अरे वा. आणि प्रत्येकाची स्टोरी सांगण्यासारखी आहे. काय काय जण याच्यामध्ये चांगले शिक्षण घेतलेले लोक आहेत, हो चांगले शिक्षणची लोक आहेत. पण कालांतराने काय आल्यानंतर ज्या काही गोष्टी घडतात त्या गोष्टीला न सहन झाल्यामुळे मनोरुग्णाकडे वळलेले आहेत. आणि काय लोक असे त्यांचा घरचा शूट लागलाय पण जबाबदारी घ्यायला तयार नाहीत नातेवाईक. खरंच काय असे लोक आहेत, पण जबरदस्ती जर आपण नेऊन सोडलं तर कशावर ते लोक सांभाळ करतील. त्यामुळं आपण सोडायचं नाही असं ठरवलंय आणि आपल्याकडे जे आहेत ते एकदम सुखरूप आहेत आणि छान आपलं आयुष्य जगते. बरोबर आहे, सुंदर. आणि तुमचा इकडचा दिनक्रम काय असतो हे पण दर्शकांना सांगा. दिनक्रम सकाळी आपला 7 वाजल्यापर्यंत सुरू होतो, कारण ह्याला आरामाची सगळ्यात जास्त या लोकांना गरज असते आरामाची. 7 वाजता उठल्यानंतर आंघोळ, ब्रश, बाथरूम या सगळ्या गोष्टी झाल्या. 8 वाजता चहा बिस्किट आम्ही ह्यांना देतो. त्याच्यानंतर 1 तासभर हरिपाठ चालतो सकाळी. हरिपाठ, देवाच्या आरत्या चालतात 1 तास, 1.5 तास, 2 तास. त्याच्यानंतर डायरेक्टली 11 वाजता जेवण 11 वाजता झाल्यानंतर कुठलं तरी एक छान पिक्चर लावून द्यायचं. ते पिक्चर वगैरे बघितल्यानंतर थोडंसं आराम करतात. परत 3 वाजता आम्ही नाश्ता देतो. ओके. 3 वाजता नाश्ता आल्यानंतर परत 1 तास 2 तास थोडं चालणं वगैरे, वर्कआउट, थोडं शरीराला व्यायाम. आणि 5 वाजता पुन्हा चहा बिस्किट दिल्यानंतर 5:30-6ला हातपाय तोंड धुवून फ्रेश झाल्यानंतर पुन्हा एक हरिपाठ त्यांना आम्ही करायला लावतो. हरिपाठ झाल्यानंतर पुन्हा एक गाणं वगैरे लावायचे, थोडं नाचवायचं त्यांना, जरा रिलॅक्स होतं. आणि त्याच्यानंतर हरिपाठ वगैरे झालं, जेवण झालं की आपलं लाईव्ह असतो यूट्यूबला 8 ते 10. 8 ते 10 मध्ये जे लाईव्ह असतो त्यामध्ये पब्लिक येतात, त्यांचे जे एक खेळ खेळला जातो. 1990 मध्ये जे आपले खेळ होते ते खेळ पूर्ण आम्ही यांच्याकडे खेळतो. अरे वा. आता मोबाईलच्या काळात ते खेळ बघायला मिळत नाही, तर असे खेळ ह्या 2 तासात घेतले जातात आणि पूर्ण ऑडियन्स जी आहे आपली पूर्ण एन्जॉय करते. आणि जवळपास 1 लाख पब्लिक आपल्या लाईव्हला येतात. क्या बात आहे. त्यामुळं जे आपण जे आज आपलं समाजकार्य आणि अनाथ जिवंत आहेत ते फक्त आणि फक्त यूट्यूबच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले व्हिडिओ बघणाऱ्या मायबाप जनतेमुळेच. मस्त मस्त मस्त. तर आता आपण बसून थोडीशी यांच्याशी आपण चर्चा करू. दादा, दर्शक तुम्हाला बघतायत आणि मला हे सांगा की तुम्हाला ही आयडिया कुठनं आली किंवा सुरुवात कुठनं झाली तुमची? तर आयडिया आणि सुरुवातीबद्दल सांगणं म्हणजे माझ्यासाठी ते इमोशनल विषय आहे. सर्वात जास्त माझ्या आयुष्यातला कठीण क्षण ते होता. 2nd लॉकडाऊन होतं. मी ॲज अ फार्मासिस्ट आहे, माझं पंढरपूरमध्ये मेडिकल आहे. तर 2021च्या आसपास, एंडिंगच्या आसपास माझं मेडिकल असल्यामुळे मला आयडेंटिटी होती मेडिकलची. मी फिरू शकत होतो, गोळ्या आणायला ह्याला त्याला मी जाऊ शकत होतो. पंढरपूरमध्ये कॉलेज चौक म्हणून एक ठिकाण आहे, KBP कॉलेज चौक. त्या ठिकाणी सतत एक मनोरुग्ण मला दिसायचा. त्यावेळेस मला आयडिया नव्हती, पण एक मनात एक भावना जेवण तेव्हा झाली की बाबा लॉकडाऊन चालू आहे, चांगल्याला कोण द्यायला, येड्याला कोण द्यायचं. त्यावेळेस मी काय सुरुवात केली, ते होलसेल मेडिकलचा आमचा रूट होता. मग डेली मला तिथं रोज सकाळी जायला. मग घरातनं जाताना पाण्याची बाटली, एक छोटासा डबा वगैरे घेऊन रुमालामध्ये बांधून, पेपरमध्ये बांधून मी घेऊन जायचो. मग गेल्यानंतर डेली आपलं ते दिनचर्या माझा सुरू राहिला. 10, 20, 25, 30 दिवस कंटिन्यू सुरू होता. मग त्या दिनचर्यामध्ये मी डेली त्याला जाऊन 2 टाईमचं जेवण आवर्जून द्यायचो. पण एक दिवस असं झालं की कोणीतरी मला त्याला जेवण देताना बघितलं आणि प्रभागातल्या काही लोकांना सांगितलं की येड्यांना जेवण देत करतो, ह्याच्यामुळं कोरोना आपल्यापाशी येतो. मग त्या लोकांनी मला 7 दिवस क्वारंटाईन केलं. 7 दिवस क्वारंटाईन केलं. 7 दिवसानंतर परत कोविडची टेस्ट केली,
तर निगेटिव्ह निघाल्यावर मला सोडलं. माझ्या दिनचर्याप्रमाणे आलो, मेडिकलची स्वच्छता केली आणि पुन्हा आपल्या कामाला लागलो. सगळं होलसेलचं आपलं माल बघून आपलं आणायला चाललो आणि नेहमीप्रमाणे डबा घेतला. तर डबा घेतल्यावर जो रोज माणूस माझा वाट बघत बसणारा माणूस आज तो बसला नव्हता, तो झोपलेला होता. आणि मी गाडी लावली साईडला, असं लांब जाऊन मास्क वगैरे होता, थांबलो आणि म्हणलं दादा म्हणलं उठा, तुम्हाला जेवण द्यायचं आहे. तर माझ्या एक आवाजावर तो एकदम धरपडून उठला, असं म्हणजे वर येण्याचा प्रयत्न केला, माझ्याकडे बघून हसला आणि परत असं मागं अंग टाकून दिलं त्या व्यक्तीला. मी म्हटलं असं का झालं. मग त्यावेळेस 108ला वगैरे बोलवून ज्या त्या गोष्टी आम्ही ती केल्या. पण त्याच्यानंतर तो व्यक्ती जाग्याला गेलेला होता. म्हणजे तुझा जाग्याला म्हणजे 10, 11, 12 दिवसात मी त्याला जेवण देऊ शकलो नाही. तर त्या टायमिंगमध्ये त्याला पाण्याने जेवण कुणीच दिलं नाही. अरे बापरे. तो त्याच्यामध्ये दागावला. पण मला या गोष्टीची काळजी लागली की मरणारा माणूस आपल्याकडे बघून का हसला असेल. ह्या गोष्टीची मला काळजी आणि मला थोडं टेन्शन यायला लागलं. अरे एखादा मरणारा माणूस आपल्या ओळखीचा नाही, तो आपला कोण नाही आहे, पण आज तो जीव सोडताना जर आपल्याकडे बघून हसत असेल तर काय नेमका विषय असेल. तर ह्या विषयावरती मी काय केलं, मी सर्व धर्मसंभाव मानणारा माणूस आहे. तर मी सर्वप्रथम ब्राह्मणाकडे गेलो, ज्योतिषीकडे गेलो, मौलानाकडे गेलो, जे लोक बघतात आपल्या भाषेमध्ये त्या लोकांकडे गेलो. तर सगळ्यांचं मला उत्तर एकच आलं की दादा म्हणले, त्यांचं जाता जाता देवाघरी जाताना तुम्हाला एक सांगणं होतं की भाऊ, मी जसं रोडच्या कडेला जेवणा वाचून, पाण्या वाचून, अन्न वाचून बेवारस अवस्थेत, मनोरुग्ण अवस्थेत मेलो आहे, हेतनं कोण असं मरू नये, ह्या लोकांसाठी तू काय तर करू शकतोय आणि तू काय तर कर. पण त्या दिवशी माणूस म्हणून एक हातमधीचा ह्या ब्रीद वाक्याचा जन्म झाला आणि बिंग ह्युमनचा अर्थ पण तेच होतो, माणूस म्हणून एक हातमधीचा. त्या दिवशी निश्चित केला की जे काही इथनं पुढं आपलं आयुष्य असेल ह्या लोकांसाठीच असेल. कारण मरताना माणूस देवाघरी जाणारा माणूस देवच असतो. तर देवानंच आपल्याला काय तर निरोप दिले. त्या दिवशी यूट्यूब, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून, कारण मी लई मोठा माणूस नाही, मी मेडिकल चालवणारा माणूस आहे आणि ह्या शून्यातनं निर्मिती करता करता डोक्यात आले की यूट्यूबला पण आपण दाखवू. पहिलाच व्हिडिओ 36,000 व्ह्यूज आले, पहिलाच व्हिडिओ. आणि पहिल्याच दुसऱ्या व्हिडिओमध्ये यूट्यूबचं पेमेंट चालू झालं. तर सुरुवातीला त्या लोकांपर्यंत पोहोचणं, त्यांची दाढी कटिंग करणं, भयानक जाटा कापणं, ज्याला दवाखान्याची गरज आहे त्याला दवाखान्यात पाठवणं, ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना ज्या आश्रमला आपण त्याला रेफर करत होतो, मग त्यांचं म्हणणं आलं की तुम्ही बॅड माणसं आणून देऊ नका. बॅड म्हणजे डायपरवाले, दगडं मारणारे, स्वतःचं काम स्वतः न करणारे. मग तिथं माझं खच्चीकरण होत चाललं. कारण ते त्यांचे युजफुल नाहीत, युजफुल नाही आहेत. बरोबर आहे. जे लोक स्वतःचं काम स्वतः करतात किंवा आश्रमाला मदत करतात त्याला कोणी पण घेतं, किंवा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यावर त्या माणसाचं करायचं काय. या सगळ्या अडचणी माझ्या पुढे उभारत गेल्या. तर त्याचमध्ये काय सेवाभावी संस्था माझ्या पाठीशी उभा राहिल्या, त्यांनी पण काय माझ्याकडनं माणसं घेतली. पण एवढ्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये अशा लोकांना कोणच आश्रममध्ये घ्या नाही. मग त्यावेळेस आषाढी वारीपूर्वी मी एक निर्णय घेतला की जागा भाड्याने घेऊ, आपण आश्रम सुरू करू. तर आषाढी वारीपूर्वी आता 2025मध्ये जी आषाढी वारी झाली, गादेगाव या ठिकाणी आपण जागा भाड्याने घेतली. त्या मालकाने पण अजून भाडं मागितलं नाही, त्याबद्दल मी काय बोलणार नाही, पण जागा भाड्याने स्वरूपात आपण घेतली आणि ही माणसं आपण रेस्क्यू करायला सुरुवात केली. जसं रोडवरनं असेल तसं घेऊन यायचं, स्वच्छता करायची, आंघोळ घालायची, घरचा पत्ता लावायचा, घरचा पत्ता लागला की घरी पाठवायचं. घरचा पत्ता लागलाय पण नातेवाईक सांभाळायला तयार नाहीत, त्यांना घरी पाठवायचं नाही. आणि ज्याचं खरंच आधाराची गरज आहे त्याला आधार द्यायचं. आणि जे काही मेडिकल हेल्थची गरज लागली तर आपण सरकारीमध्ये ह्यांना नेत नाही. आपल्या घरचा माणूस असला तर आपण सरकारीमध्ये न्यायला नसता. कोणाला बी वाटतं की आपला माणूस आपण चांगल्या दवाखान्यात न्यावं, तर मला बी वाटतं की माझं कुटुंबाने ह्यांना मी चांगल्या दवाखान्यात न्यावं. मागच्या आठवड्यात आमचा आश्रमातला एक मुलगा आजारी होता, हार्टचा प्रॉब्लेम होता त्याला. हार्टपासनं मेंदूपर्यंत जाणारी वेन खूप लहान आहे त्याची, ती आकुंचन पावलेली. तर त्यासाठी एक इंजेक्शन द्यायचं होतं, 42,000 रुपये इंजेक्शन आहे ते. मग ते इंजेक्शन देण्यासाठी आम्ही त्याला लोणी काळभोरला विश्वराज हॉस्पिटलला घेऊन गेलो आणि यूट्यूबच्या माध्यमातून लोकांना रिक्वेस्ट केली आणि जनतेनं भरभरून प्रेम दिलं आणि त्याचं ट्रीटमेंट पूर्ण झालेली आहे. वा. आणि आज तो नॉर्मल आहे. तर हे सगळं महाराष्ट्रातलं पहिलं अनाथ आश्रम मी का म्हणतोय, कारण ह्या सगळं यूट्यूबच्या माध्यमातून चालतं, सोशल मीडियाच्या माध्यमातून चालतं आणि दानधर्म करणारी लोक बरीच आहेत आणि योग्य ठिकाणी त्यांची मदत येते. एवढंच ह्या व्हिडिओमध्ये सांगणं आहे की ज्याचं कोण नाही त्याचा देव असतो आणि ज्याचा देव असतो त्याची सर्वसामान्य जनता असते. बरोबर आहे. सुंदर सुंदर दादा. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही सरकारकडे मदत मागितली का सरकारने तुम्हाला मदत केली नाही? ह्याच्या आपल्याला सपोर्ट तिकडनं का मिळत नाही आहे? सपोर्टसाठी मी आता त्या लोकांची नावं घेणार नाही, पण जे काय त्या रिलेटेड लोक आहेत ज्यांच्यापर्यंत मला जाणं योग्य वाटत होतं त्यांच्यापर्यंत पोचलो. तर आपल्या महाराष्ट्र शासनाचा एक नियम आहे की तुम्ही मनोरुग्ण आश्रममध्ये सांभाळू शकत नाही. ओके. आश्रमात सांभाळू शकत नाही. मनोरुग्ण सांभाळायचं असेल तर तुम्हाला मेंटल हॉस्पिटल उभं करावं लागेल आणि मेंटल हॉस्पिटलला प्रत्येकाला एक बेड, प्रत्येकाला एक कपाट,
प्रत्येकाला म्हणजे 30 जणांमध्ये 5 बाथरूम 24 तास डॉक्टर अवेलेबल ठेवले, हे आपल्याकडून होऊ शकत नाही. बरोबर आहे. त्यामुळं आपण जे काय करतो शासकीय मदत आपल्याला भेटू शकत नाही. कारण शासनाचा असा नियम आहे की मनोरुग्ण असेल तर त्याला म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलच्या मार्फत व कोर्टामार्फत त्याला मनोरुग्ण सिद्ध करा आणि त्याला येरवाडा या ठिकाणी मेंटल हॉस्पिटलला पाठवा. आणि ते 7 दिवसात ते शक्य होऊ शकत नाही. 7 दिवस त्याला पुढे ठेवायचं. त्यामुळे ह्या आपल्याला शासकीय अनुदान भेटू शकत नाही, कारण त्याला परवानगी देत नाही. मी माझ्या रिस्कवर ही सगळी लोक सांभाळतोय. दादा, अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की समजा कुठे अनाथ माणूस असेल तर तो कॉन्टॅक्ट कसा होतो तुमच्यापर्यंत, काय होतं, म्हणजे एक्झॅक्टली कसं तुम्ही तिथपर्यंत पोहोचताय सांगा दर्शकांना, आणि काय तो रिॲक्ट काय करतो? बरं, तर सुरुवातीला ज्या ठिकाणावर ते माणूस असतो, बरेच लोक आपले व्हिडिओ बघतात, त्यांना माहीत आहे मी स्वतः बेवारस माणसाला घेऊन जातो. तर ते लोक त्या माणसाचं करंट लोकेशन आणि 10-20 सेकंदाचा एक छोटासा व्हिडिओ बनवून मला पाठवतात. तर त्या करंट लोकेशनच्या आधारे मी तिथपर्यंत पोहोचतो. तिथपर्यंत पोहोचल्यानंतर ह्या लोकांचं रेस्क्यू करणं म्हणजे सगळ्यात चॅलेंजिंग विषय तो असतो. तर ह्या लोकांना जवळ माणूस आलेला आवडत नाही सुरुवातीला, कारण एवढ्या वर्ष यांच्या जवळ कोण गेलेलं नसतो आणि ह्यांना एक माणसापासून भीती असते. काही लोक जाणून बुजून अंगावर गाडी घालणे, दगडं मारणे किंवा जेवण देताना भेट असं अंगावर जेवण फेकून देऊन निघून जाणे. तर ह्यामुळे ह्या लोकांना माणसाची सवय नसते. तर आपल्या यूट्यूबला काही व्हिडिओसुद्धा आहेत, काही लोकांनी माझ्यावर हल्ला केला, काही मनोरुग्णाने मला मारलेला आहे, गाडीत घेऊन जाताना माझा गळा दाबलेला आहे मनोरुग्णानं. तर सर्वात चॅलेंजिंग विषय रस्त्यावरनं मी बेवारस मनोरुग्ण घेणे. तर ह्यांना घेताना एवढ्या अडचणी येतात की हे लोक सहजासहजी आपल्या कंट्रोलमध्ये येत नाहीत. मारतात, नखं लावतात, चावतात, बरेच असे प्रकार आहेत. एवढं सगळं कर ह्याच्यात चांगल्यासाठी करतोय, ज्यावेळेस ह्याच्या लक्षात येतं त्यावेळेस जेव्हा आपल्याला 100% सपोर्ट करतो. आणि आश्रममध्ये आल्यानंतर पहिल्यांदा मला गळा भेट देतात हे लोक, म्हणजे एवढं हे प्रेम आहे. आणि रेस्क्यू करण्याचं सर्वात मोठं तुम्हाला हे सांगतो की रेस्क्यू करत असताना हे बेवारस आहेत, तर ह्याला रेस्क्यू करत असताना ज्या गावातनं आपण रेस्क्यू करतो, ज्या ठिकाणावरून रेस्क्यू करतो आहे त्या एरियाच्या अंतर्गत एक पोलीस स्टेशन असतं. पहिलं व्हेरिफिकेशन त्या पोलीस स्टेशनला करणे जिथनं आपण आणतोय, आणि दुसरं व्हेरिफिकेशन ज्या ठिकाणी आपण नेऊन त्यांना सांभाळतोय त्या पोलीस स्टेशनला करणे. 2 व्हेरिफिकेशन असले तरच आपण 100% कायद्याच्या बाजूनं काम करतोय. कुठनं बी आणायचं, एखादा पळून गेला, त्याच्या दुखापत झाली, त्याचं जे काय होऊन त्या गोष्टी घडल्या, आपल्याकडनं गेल्यानंतर कोणी जर नेलं उचलून त्याचं काय कमी जास्त झालं तर याची जबाबदारी आपल्यावर राहत नाही. त्यामुळं आपण 100% कायद्याच्या बाजूनं उभं राहूनच काम करायचं. धन्यवाद दादा. आता आपण प्रत्यक्षात त्यांना भेटूया. नक्कीच. दशरथ इकडं. तर हा आहे दशरथ, मुंबई आप्पापाडा या ठिकाणचा आहे तो. आणि ह्याच्या आईनं ह्याला सोडून का गेली ह्याचं खूप मोठं रिझन आहे. ह्यो स्वतःच्या अंगावरचे कपडे काढून फेकून द्यायचा, चावा घ्यायचा, आणि बरेच असे ह्याच्यामध्ये वाईट गुण होते, म्हणजे पळणे, ओरडणे, चावणे. तर घरातल्या ते चाळीमध्ये राहतात आप्पापाडाला. तर घराशेजारच्या लोकांनी त्यांच्या आईला म्हणजे दबाव आणला की आमची मुलं शाळेत नाही येतात, अभ्यास करतात, हा सतत ओरडतो, आमच्या नवऱ्याला, आमच्या सासऱ्याला BP शुगरच्या गोळ्या चालू आहे, ह्याच्यामुळं आम्हाला झोप येत नाही. तर ह्या कारणामुळं ह्याच्या आईने याला चंद्रभागेत सोडून गेली. आणि चंद्रभागेतनं मी रेस्क्यू करून आणला आणि ह्याच्यावरती ट्रीटमेंट केल्यानंतर हा बऱ्यापैकी नॉर्मल आहे. ओरडायचं वगैरे सगळं बंद आहे. बन नाव सांग, नाव सांग. जसं बबन पवार रिक्षा जायचं रिक्षा का जायचं रिक्षा अशा प्रकारे हा मनोरुग्ण आहे. दशरथ, काय तुला कसं वाटतं आता इकडे, सांग बाळा, तुला कसं वाटतं इकडे आल्यावर? इथं आला हां, इथे आल्यावर तुला कसं वाटतं? छान वाटतं? छान वाटत, कसं वाटतं तुला? छान वाटत, कसं वाटतं छान तुला? वाटत तुला, छान वाटत, छान वाटतं ना? अरे वा वा वा, वा वा वा, मस्त. शेक हँड कर मला, शेक हँड कर. व्हेरी गुड. हा बाळा, माय गॉड. आता एवढे जण आहेत का आपल्याकडे? म्हणजे 20-22 जण आहेत. 20-22 जण आहे. मग सगळे आता इथे खाली जेंट्स आहेत? फक्त जेंट्सवर खालच्या बाजूला. ओके. आणि मग लेडीजचं समजा काही कॉल आला तर कसं करतात? वरच्या बाजूला असतात. 4-5 लेडीज जर झाल्या तर त्यांना मनोरुग्ण असेल तर त्यांना सगळ्या गोष्टी शिकवणे. लेडीजला जास्त काही शिकवावं लागत नाही, पण शिकवतात वर लेडीज आहेत, आणि त्यांना पुढे जे काय आश्रम योग्य असेल त्या आश्रममध्ये रेफर करणे. तर हे अपंग आहेत. ज्यावेळेस आपण यांचा रेस्क्यू केला की मिनिट उभा राहिला, त्यांच्या पायामध्ये याने तारा गुंडाळलेल्या होत्या. अरे बापरे. आणि हे तारा गुंडाळल्यामुळे पूर्ण पाय त्यांचे बारीक झालेले आहेत. अरे बापरे. पूर्ण ते पाय बारीक झाले पाहिजे, तारा गुंडाळलेल्या होत्या. पण तरी उभं राहतायत म्हणजे ते उभं राहतात पण काही असं तारा हाताला गुंडाळून घेतलेलं आहे.
ते असं हाताला पायाला तारा गुंडून घेतल्या तर बोटाला तारा गुंडाळलेल्या होत्या. हे बोट बघा इथं तार होती. बापरे मग हे बोट तुटायच्या अगोदर आपण यांचा रेस्क्यू केला. बापरे. त्या हाताला बांधलेले आहे तारा, ह्या हाताला नाही बांधले, या हाताला तारा बांधल्या होत्या त्यांनी. मग हे रेस्क्यू ऑपरेशन तर तुम्हाला अजून जास्त चॅलेंजिंग असलं हो. यांचं तर. जे हे लोक स्वतःला ह्यांना सवय असते तारा घेणे, पायाला जाम बांधणे, ते हळूहळू ते जास्त होत जातात. त्यामुळे यांना अपंगत्व पूर्ण आलेला आहे, वाकरशीवर चालू शकत नाही ते. काही याच्यातले मनोरुग्ण आहेत, काही चांगले आहेत मग तुमचं म्हणणं आहे. काही मनोरुग्ण आहेत, काही कालांतरानं चांगले झालेले आहेत. आता चांगले हे झाले. दंडवते 1 मिनिट या. त्यांचं शिक्षण खूप झालेलं आहे. शिक्षण किती झाले? जोरात बोला. M.Com झाले. M.Com झालेत. हो. हो. आणि हे आता आपण जात बोललेले पण हे ब्राह्मण समाजाचे आहेत, वा पंढरपूरचेच आहेत. वा. आणि यांची स्टोरी खूप मोठी आहे. पण ह्यांच्या काही चुका त्यांना ह्या अवस्थेत घेऊन आले. त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या चुका. ठीक आहे, जायचं बस घरी? बसा बसा. जायचं घरी? बसा जाऊ. संतोष भाई आजा. तर हा जो व्यक्ती आहे काश्मीरचा आहे. काश्मीर डोडा डिस्ट्रिक्ट पत्ता सांगतो. आणि अंधा आहे. संतोष भाई किसने मारा तेरे को? अभी मारा, किसने मारा? अभी मारा, किसने मारा? अभी अच्छा, इसने मारा दशरथ ने? दशरथ आदम मारा. अच्छा ठीक है. हाँ मैं बोलूँ उसको चिल्लाओ? हाँ मैं उसको तो रोएगा नाही ना? ठीक है बा. ठीक आहे. तर अंधा आहे आणि लहान मुलासारखं सगळं करतोय. अरे हां 100% म्हणजे 100% अजिबात काय दिसत नाही. ह्यांना नेऊन बाथरूमला बसवणे तिथल्या आणणे. कैसा लग रहा है अभी आपको? ठीक है ना आप? ठीक. ऐसा लग रहा है इधर आने के बाद? अच्छा लगा. अच्छा लग रहा है ना? हाँ, दादा अच्छे से ख्याल रख रहे हैं ना? ठीक है बा. हाँ चलो अच्छा बात है. बैठ अच्छी जाओ. बात, बैठ जाओ. देतो बैठ जाओ. रामपाल माझा. तर हा आहे पटनाचा. पटना नाम बोल दे तेरा. लंपाल यादव, गाँव किधर है? पेलनचावी का किधर आया वो? मंजली चाची, तेरे को पंढरपूर में किसने छोड़ा? मंजली चाची तो मंजली चाची म्हणजे ते त्यांच्या मंजली चाची म्हणजे बहुतेक वडिलाची बहीण असेल. क्यों छोड़ा तेरे को? मंगलवार मंगळवारी सोडलं तेवढं त्याला आठवते. बरोबर. आणि पंढरपूरला मिळाले माहिती. पंढरपूर हे सुद्धा चंद्रभागेत ना. चंद्रभागेत. चंद्रभागेत बऱ्यापैकी नामवंत आहे. बैठ जा. बैठ जाओ बैठो आराम से बैठो. हे अब्दुल भाई. अब्दुल भाई बर्मा से गाव कैसे हो? कोणचा? कैसे हो आप पहले बताओ. दुआ है आपकी, अच्छा हो. कौन सा गाँव है आपका? बम्बई. मुंबई. मुंबई में कहा? बम्बई मखदूम बाबा दरगाह है ना, तुम बाबा दादा मखदूम. दादा मखदूम. कुछ भी कोकन का दरगाह है ना, अच्छा. उधर रहता है. ओ यहाँ पे कैसे आए आप? गाँव में आया था मेरा. अच्छा. ये डिस्ट्रिक्ट है ना, पुलिस स्टेशन हाँ हाँ. मार्चेरस डिस्ट्रिक्ट, उधर अपना है. अच्छा. वहाँ मैं बैठा था, पकड़ के लाया है. ओ मैं चला उधर से तो गाड़ी को लेके आता था. अभी यहाँ पे अच्छा लग रहा है ना? मैं ऐसा है. चलो अच्छी बात. हाँ. चलो. आणि हे आहेत आमचे पांडव. या काय चाललंय? लय साधा माणूस पांडुरंग. त्यांना ज्यावेळेस रस्त्यावरून आणलेलं त्यांच्या जाटा कमरेपर्यंत होत्या बाप रे. त्यांच्या. आणि दाढी पूर्ण अशी जाटादारी होती. त्यांचा व्हिडिओ सुद्धा आहे यूट्यूबला. खूप वाईट परिस्थिती सापडलेली आहे आपल्याला. अरे बाप रे. आणि लय भारी माणूस. विठ्ठल पांडुरंग नाव आहे. आणि पांडुरंगासारखं शांत माणूस आहे. एकदमच शांत आहेत. लय भारी खूपच शांत आहेत. लाजाळू आहेत आणि लाजोळ आहे लाजोळ. काय बोलतात काय बोलत नाही. जे लोक बोलतात त्यांची ओळख करून देतो. पुणेकर. हे पुण्यात ना आणले. पुण्यात ना. नाव सांगा. अशोक लाईक. अशोक नाईक. कुठं राहता तुम्ही? गाव गुरुवारपेठेत इथेच आहे. गुरुवारपेठ. गुरुवार पेठेतले. तिथे एका बाजूला छत वगैरे करून तिथनं आपण त्यांना रेस्क्यू केलेला आहे. बरे आहात ना तुम्ही आता? हा मस्त. बरे आहात ना? बसा आता शांत राहा. तर तुम्ही लव्ह स्टोरी फक्त पिक्चर मध्ये बघितली असेल. तेरे नाम सारखं एक कॅरेक्टर माझ्याकडे आहे. अरे बापरे. कृष्णा सेम तेरे नामचं कॅरेक्टर आहे. इकडे बघा. इकडे. तर हे जो आहे अरे बापरे. हे माधुरी. इकडे बघू कुठं इथं म्हणा का माधुरी. आणि असे काही ठिकाणं तिथं बघा माधुरी कोणतून नावं काढल्या. प्रेमामध्ये मनोरुग्ण झालेला आहे. अरे बापरे. जायचं का माधुरीकडं?
हां कुठं राहिला मोदी जोरात बोल मुंबईमध्ये कुठं राहते हां काय मी हे मुंबईमध्ये जॉबला होता तेव्हाच त्याचा काहीतरी विषय आहे पण प्रेमामध्ये म्हणून धक्का बसला असेल त्याला. हां ते धक्का बसलेला आहे पण हे मला जळगावमध्ये सापडलं. अच्छा. जळगावमधून याला रेस्क्यू केलेलं आहे आपण आणि जळगावमधनं आणताना याची केस पूर्ण भयानक जाटा होत्या आणि ह्याच्या हातात दगड असायची. बापरे. ह्याला बघितलं की तिथल्या दुकानदारं बंद करून निघून जायची. अरे बापरे. तिथल्या काही दुकानदारांना आपल्याला फोन केले की दादा काय बी करा त्याला घेऊन जावा भरपूर असं गाड्यांचं दुकानाचं नुकसान करतोय तर तेवढं लांब जाऊन आपण त्याला तिथनं आणलेलं आहे आणि बऱ्यापैकी बदल आहे. पिक्चरमध्ये फक्त प्रेमात येडे झालेली माणसं नसतात तर रिअल लाईफमध्ये सुद्धा असतात अच्छा. आणि खूप वय जास्त नाही 25-30च्या आतला आहे. तुला कसं वाटतं आता बाळा? बरं आहे. बरं आहे ना? हां दादा चांगली काळजी घेत आहेत ना? हां जेवण झालं? झालं ना? बस. तर असे सगळे माणसं आहेत ज्याला खरंच आधाराची गरज होती आणि ज्याला कोणीच आश्रममध्ये घेणार नाही. खरंच आहे. का घेणार नाही तर सायकिक रिझन डॉक्युमेंटरी रिझन असे बरेच रिझन असतात यांना आश्रममध्ये न घेण्यासाठी पण आपल्याकडे असं कुठलाच रिझन नाही की यांना नाही म्हणण्यासाठी. आपल्याकडे फक्त एवढाच रिझन आहे की अशा लोकांच्या आसपास देव असतो आणि यांची सेवा केला तर खरंच देवाची सेवा घडते आणि आयुष्यात येणारे वाईट काळ किंवा वाईट त्रास होणारे दिवस नाहीसे होतात. तर यांची सेवाच हीच ईश्वर सेवा मी मानतो आणि हे काम करतो आणि फक्त माणूस म्हणून एक हात मदतीचा करतो कारण काही लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे कारण की मी मुस्लिम आहे त्यामुळे माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे त्यामुळे विधवा वापरलेला आहे माणूस म्हणून एक हात. खरंच आहे अगदीच खरंच आहे. कारण खरंच मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की देव आपण नेहमी दगडामध्ये बघतो पण खरं तर तुम्ही माणसामध्ये देव बघितलं पाहिजे आणि जे दादा खरंच हे खूप छान काम करतायत की यांनी माणूस म्हणूनच देव हा बघितलेला आहे आणि त्यांची सेवा करत आहेत. खूप छान दादा, खूप छान. आणि खूप सुंदर माहिती दिली. खूप छान वाटलं मनाला आम्हाला आश्रमात तुमच्या आलो आणि खूप मस्त. आणि मी ह्याचं लोकेशन देईन जर कोणाला व्हिजिट करायचं असलं तर इथे नक्की येतील तुम्हाला भेटतील आणि काही देणगी द्यायची असेल देणगी नक्की देतील. ओके धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण. दशरथ ठीक आहे अजून तुझ भाई हो गेला काय का बंद नाही घेतो अब्दुल भाई गजानन बरं का का तुम्ही का अरे रे रे आता ठीक आहे. रामपाल बंद रे केला पाहिजे वाले हो तो क्या हुआ दिल वाले पुढं पुढे ते जाळ देवाले वाले हो तो क्या हुआ दिल वाले. वा क्यों काला कुठलं पूर्ण म्हणायचं तसं पूर्ण म्हण. थांब 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 साल खाशील साल काढ साल नाही खात दे माझ्याकडे. दशरथ यशोदमती मैया के गाणं कुठलं आहे ते चुबदी मैया के गोए बेटाला काला. लाजतोयस का तू? त्यांच्याकडे बघून गाणं म्हणते. अरे त्यांच्याकडे बघून बघ. सोडा वडा फोडे का मुंबईमध्ये सोडा आणि वडापाव खाल्लेला माणूस आहे. हो का? हो यादा को वेगे मैं क्यों काला. हमको काले पोट भरलं का? अब काले हो तो क्या हुआ दिल वाले है. पोट भरलं का खिळ्याने? हा पोट भरलं का दशरथ? तुला पोटच नाही रे दशरथ. समोसा लेका समोसा लेका ना समोसा मुंबईत को बाला मी पाण्याला गद्दे पाण्याला गाडी झाले निभुनी मला दे पाण्याला गाते मला निभुनी मला नको नको बाळा मी पाण्याला गद्दे पाण्याला घाते मला निभुनी मला पाण्याला घाते मला निभुनी मला पाण्याला घाते मला निभुनी
टाळ्या वाजवा सगळे, टाळ्या वाजवा. जेवणापेक्षा प्रेमाची जास्त भूक आहे. आता जवळ बसून बसलो की ते गाणे मला चालू केले. आपुलकी जे झाले की ते माणूस दुसरं काय. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्याकडून 10 रुपयापासून जेवढी पण मदत होत असेल ती किती का असेना तेवढी या गरजूवंतांना नक्की करा, जेणेकरून या सुंदर अशा कार्याला आपल्या खारीच्या वाट्याचा हातभार होईल. आणि हा व्हिडिओ नक्की सगळ्यांना जेवढं होईल तेवढं शेअर करा व आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब बटन नक्की दाबा. चला मित्रांनो, आता भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.